हॅलो फ्रेंड्स, स्काय किड्स कनेक्ट या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही मुलं जे आहेत ते अगदी पुसट लिहितात. त्यांनी काय लिहिलं आहे हे वाचायला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्ही त्यांना सांगितलं तर 1-2 अक्षरं ते लोक डार्क काढतात, पण परत ते तसंच लाईटच लिहितात. अन्वी पण अगोदर अशीच लाईट लिहायची, तर मी तिच्यासाठी काही उपाय केले होते. ते आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. नंबर 1, पेन्सिल होल्डिंग. पेन्सिल कशी पकडायची हे तुम्ही त्यांना अगोदर शिकवा. काही एकदम लांब पकडतात किंवा काही एकदम जवळ पकडतात. काही जण अगदी हलगर्द हाताने पकडतात. त्याच्यामुळे त्यांची रायटिंग आपल्याला लाईट किंवा डार्क अशी दिसते. तर तुम्ही त्यांना सर्वात अगोदर पेन्सिलची ग्रिप कशी करायची ते तुम्ही त्यांना शिकवा. नंबर 2, तुम्ही त्यांना एक खडूचा रंग आणि एखादं कॉईन आणि एक पेपर द्या. ते कॉईन त्या पेपरच्या खाली ठेवून त्यांना ट्रेसिंग करायला सांगा. ते जसं जसं त्या रंगाला रब करतील तसं तसं त्यांना खाली काय आहे हे दिसेल. त्यांनी जर का ते पुसट केलं तर त्यांना ते दिसणार नाही, पण तेच जर का त्यांनी ते डार्क केलं तर त्यांना ते दिसेल. ही ॲक्टिव्हिटी मुलांना खूप आवडते. मार्केटमध्ये सुद्धा असे काही स्टेन्सिल्स आहेत, त्या तुम्ही घेऊ शकतात किंवा आपली झाडांची पानेही तुम्ही वापरू शकतात. नंबर 3, मुलांना पेन्सिलने शेडिंग करायला शिकवा किंवा तुम्ही त्याच्यासाठी खडूचे रंगही वापरू शकतात. शेडिंग ही लाईट टू डार्क किंवा डार्क टू लाईट असं त्यांना करायला सांगायचं. त्याने पेन्सिल कशी पकडायची, पेन्सिलवरती किती प्रेशर द्यायचं आहे आपल्याला हे त्यांना हळूहळू समजायला लागेल आणि ते एकदा कळलं की ते खूप छान लिहू शकतात. नंबर 4, तुम्ही त्यांना एखादा कार्बन पेपर द्या. तो ते खाली ठेवून त्यांना त्याच्यावरती त्यांना जे काही आवडतं ते चित्र किंवा काहीही त्यांचं शेप्स किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना त्याच्यावरती करायला सांगा. त्यांनी लाईट काढलं तर ते त्यांना खाली दिसणार नाही, पण तेच जेव्हा ते डार्क काढतात तर ते इमेज त्यांना लगेच खाली दिसेल. अशाने त्यांना कळेल की आपण लाईट लिहिलं तर काय होतं आणि डार्क लिहिलं तर काय होतं. नंबर 5, तुम्ही त्यांना बुक ही थोडीशी घसरत्या पोझिशनमध्ये पकडायला शिकवा, म्हणजे स्लोप पोझिशनमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना हाताखाली रायटिंग पॅड द्या जेव्हा पण ते लिहितील तेव्हा. तर त्याने त्यांच्या हाताला आणि मनगटाला एक पोझिशन मिळेल आणि त्यांना सपोर्टसुद्धा मिळेल त्याचा आणि त्याचं अक्षरही सुधारेल. नंबर 6, तुम्ही त्यांना कोणतेही शेप्स काढून द्या आणि त्याच्यावर त्यांना पोक करायला सांगा. जेव्हा ते लोक असे पोक करत राहतील तेव्हा त्यांना लाईट केलं तर ते दिसणार नाही, पण जेव्हा तेच पोक ते लोक डार्क करतील तर त्यांना कळेल की आपण डार्क केलं तर काय होईल, लाईट केलं तर काय होईल. असे कोणतेही शेप्स किंवा कोणतेही चित्र तुम्ही त्यांना देऊ शकतात ज्यामध्ये त्यांना पोकिंग करता येईल आणि त्यातून ते शिकतील. थँक्यू.